पोलिसांना इलेक्शन कमिशनना पत्र लिहून विनंती केली होती की संबंधित प्रकाराची निपक्षपाती चौकशी व्हावी, कारण राज्यात सत्ता आहे. मलाही नामोहरण करण्यासाठी कुठल्या पातळीवरती विरोधक जातील. अगदी मला शेवटच्या टप्प्यात असं कळलं की राज्यामध्ये अनेक रोहित रावसाहेब पाटील असू शकतात. त्या रोहित रावसाहेब पाटलांचे सातबारे कलेक्ट करायचं काम काही लोकांकडून चालू होतं आणि शेवटच्या 2 दिवसात माझ्या नावाने हे या रोहित पाटलांच्या वेगवेगळ्या जमिनी आहेत आणि ॲफिडेव्हिटमध्ये यांनी ही माहिती लपवली, अशा पद्धतीचा आरोप करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जाणार होता. हे माहिती मला समजल्या मी ही माहिती लोकांना सांगायला चालू केली. त्यामुळं हा प्रकार तरी थांबला. पण राज्यातल्या एका महसूल ऑफिसमध्ये अशा पद्धतीचे सातबारे गोळा केले जात होते याची कल्पना मला सुद्धा आहे. तर कुठल्या पातळीवरती हे जातील याची कल्पना माझ्या मतदारसंघातल्या लोकांना आहे. अगदी आबांवरती पहिल्या निवडणुकीच्या दरम्यान 302चा खोटा आरोप सुद्धा आबांवरती दाखल करण्याचा प्रयत्न आमच्या हेच विरोधक होते यांच्याकडूनच झाला होता. एक मुलगा बैलगाडीच्या खाली येऊन गेला, मागं आबांची गाडी होती, तर आबांच्या गाडीने याला चिरडलं अशा पद्धतीचा आरोप आबांवर केला. त्याच्या प्रेत यात्रा पूर्ण तासगाव शहरामध्ये काढली. पण आबांनी लोकांसमोर येऊन सत्यता सांगितली. सत्यता लोकांना कळल्यानंतर त्यावेळेसही लोकांनी आबांनाच मताधिक्य दिलं. परतच्या काळामध्ये 2-3 वेळा आबांना मारहाण झाली. त्यामुळे आमचे विरोधक कुठल्या पातळीवरती जाऊ शकतात याची कल्पना मतदारसंघातल्या लोकांना आहे. मी आजही दाव्यानं सांगतो त्या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नव्हतं, आणि तथ्य असतं तर लोकांनी मला त्याचं फळ दिलं असतं.